सोपान पवार सामाजिक कार्यकर्ता। पेठ तालुका हा अतिवृष्टी म्हणून ओळखला जाणारा हा तालुका आहे। पाऊस खूप पडतो, पण आता आपण बघतो जून महिना जवळजवळ आज 17 जून 2026 अद्यापही पाऊस पडलेला नाही। आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तालुक्यात जे काही 73 ग्रामपंचायत आहे आणि त्या 73 ग्रामपंचायतला माझी विनंती आहे की तेथील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य किंवा गावातील कार्यकर्ते यांना विनंती आहे की गावात सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते चालू असतील, घरांचे कामं चालू असतील किंवा इतर जे काही पाण्याचा वापर केला जातो तर ही सर्व कामं थांबवा थोडे दिवस। कारण पाऊस पडत नाही, मग गावात पाण्याचा प्रश्न जो पिण्याचा आहे, आपल्या गावात पाणी असलंय पण पाऊस न पडल्यामुळं थोडी अडचणी निर्माण होती ना। ज्या ज्या गावात अशी परिस्थिती आहे तर तेथील सरपंच, ग्रामसेवक, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या सर्व गोष्टी थांबवल्या पाहिजे। जे रस्त्याचे कामं चालू आहेत, घरांचे कामं चालू, इतर जो पाण्याचा वापर केला जातो तर हे सर्व थांबवा। जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत गावात लोकांना पिण्याच्या पाण्याची अडचण खूप आहे आणि त्याच्यासाठी त्या पाण्याचा उपयोग तुम्ही गावासाठी करू शकता। तर माननीय BDO साहेबांना सुद्धा आणि तहसीलदार साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे का एक असं पत्र तयार करा की प्रत्येक ग्रामपंचायतला हा एक निवेदन किंवा एक तुमचा आदेश गेला पाहिजे की पाण्याचा बोगस वापर थांबवा, जेणेकरून लोकांना कुठल्याही अडचणी पाण्यासंदर्भात येणार नाही। तर तालुक्यातील जे काही कार्यकर्ते किंवा राजकीय नेते आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे का तुम्ही आपण सर्व बसून या गोष्टीचा एक नियोजन करा। कारण पाऊस अद्यापही पडलेला आहे, अजूनही किती दिवस लेट पाऊस होईल हे सांगता येणार नाही। तर खरोखर पाणी जपून वापरा। धन्यवाद। सोपान पवार पेठ।